यानंतर पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी बघूया। घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पेट्रोल पंप मालक भावेश भिडे हा आपल्या परिवारासोबत पळून गेलाय आणि त्याला पोलिसांनी फरार घोषित करावं अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे। तर या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटी मार्फत उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा सोमय्यांनी यावेळेला केलेली आहे। हे जे प्रकरण झाले आहे त्यात मुंबई महापालिका, महाराष्ट्र पोलीस दलातील रेल्वे पोलिसाचे जे अधिकारी ज्यांनी येथे पेट्रोल पंप टाकायला, मग ते पेट्रोल पंपची मालकी जमिनीची राज्य सरकारकडून एका प्रायव्हेट चॅरिटेबल ट्रस्टला आणि त्याच्यावर एक बेनामी पेट्रोल पंप चालवणाऱ्या कंपनीला, या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हायला हवी। भावेश भिंडे आपल्या परिवाराला घेऊन काल संध्याकाळी पळून गेला आहे। मी मुंबई पोलिसांना आग्रह केला आहे की भावेश भिंडेला भगेडू घोषित करावं, सगळ्या एअरपोर्टवर माहिती द्यावी आणि रेड कॉर्नर नोटीस त्याच्या विरोधात इश्यू करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।